Audio Jungle. Audio Jungle. Mr. G.B. Songaonkar, Honorable Vakhere Patil, Honorable Dr. Arun Andhare, Honorable Professor Dr. Sanjay Ladekar, Honorable Miss Rima Batra and Miss Anupriya Prabhu, आणि उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक, हेड ऑफ द डिपार्टमेंट्स आणि विद्यार्थी सर्वांना माझा नमस्कार. मी आज तुम्हाला माझ्या मॅडम त्यांनी खास मला सांगितलेलं आहे की मॉरिशसबद्दल सांगा, तर ते सांगायचं थोडक्यात मी प्रयत्न करणार आहे. मला वाटतं तुमच्यापैकी काही जणांना मॉरिशसची कल्पना असेल, काही जण गेलेले पण असतील मॉरिशसला. आहेत का अशी काही माणसं ज्यांनी एखादी टूर केलेली आहे? शी वॉज द फर्स्ट लेडी मिनिस्टर. आता अनेक मिनिस्टर लेडी मिनिस्टर्स आहे, बट शी वॉज द फर्स्ट. आणि मराठी असल्यामुळे नॅचरली शी वॉज नाव शी इज व्हेरी ओव्हर आहेत ते आता वय आहे त्यांचं. बरं, आता मी थोडं मॉरिशसबद्दल सांगायचा प्रयत्न करते. मॉरिशस हे इंडियन ओशनमध्ये आहे. जवळ करून ओके. मॉरिशस हे इंडियन ओशनमध्ये आहे आणि आफ्रिकेचा जो खालचा भाग आहे तिथे मदागास्कर नावाचं एक मोठं बेट आहे. त्याच्यानंतर रेन्युएन, सेशल जरा आपल्या भारतापासून अधिक जवळ आहे, अर्ध्या रस्त्यावर आहे. मदागास्कर, रेन्युएन आणि मग मॉरिशस. आणि मॉरिशसची अनेक बेटं पण आहेत छोटी छोटी. तर हे बेट अगोदर अरब लोकांना त्यांनी त्यांचा शोध लावला होता. हे बेट अशा ठिकाणी स्थित आहे की ज्या वेळेला बोटी वळसा देऊन जात असत आफ्रिकेहून अमेरिकेच्या बाजूला म्हणा किंवा युरोपच्या बाजूला, त्यावेळेला ते तिथे थांबत असत. तिथे थांबून आपल्या बोटीची डागडुजी करत असत, पाणी घेत असत. आणि या बेटावरती त्यांना काही धोका नव्हता, कारण साप नव्हते, वाघ नव्हते, विषारी जनावरं नव्हती, माणसंही नव्हती. माणसं नेली ती कोणी फ्रेंच लोकांनी नेली पहिल्यांदा. डच होते अगोदर, अरब तर निघून गेले, मग डच आले, स्थायिक झाले, पोर्तुगीज आले, स्थायिक झाले. डचांनी काय केलं, थोडा ऊस आणला, तिथे लावायचा प्रयत्न केला, त्यांना जमीन चांगली वाटली. पण मॉरिशसची जी हवामानाची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये फक्त दोनच सीझन आहेत. एक आहे उन्हाळा आणि दुसरा आहे पावसाळा. नाही, कारण पाऊस आमच्याकडे 12 महिने पडतो. ठीक आहे, वर्षाचे 12 महिने आमच्याकडे पाऊस असतो. पण उन्हाळ्यामध्ये वादळ निर्माण होतात, त्यामुळे आम्हाला भरपूर पाऊस मिळतो. इतका सध्या मिळतो हवामान बदलामुळे की आमच्याकडे पूर येतो आणि भरपूर नुकसान होतं या कारणामुळे. अगोदर वादळ मोठी यायची, आताही येतात. आणि अशा प्रकारे जरा तापमान देखील वाढत चाललेलं आहे. तापमान जवळजवळ 2 किंवा 3 डिग्रीने वाढलेलं आहे. असं आमचं इकडचं तापमानामधला जो बदल आहे तो असा. आता जर इतिहास बघितला तर पोर्तुगीज आणि डच हे कंटाळून निघून गेले, कारण वादळ एकतर उंदीर मोठमोठे होते, ते धुडगूस घालायचे आणि नाश करायचे पिकाचा. आणि त्यामुळे त्यांना तिथे राहणं अशक्य झालं होतं. आणि मग फ्रेंच आले. आणि फ्रेंच आल्यानंतर मग काही काळ त्यांचं वास्तव्य होतं. जसं पोर्तुगीज होते ते 1598 ते 1590 या काळामध्ये होते तिथे. आणि त्या काळामध्ये एक महत्त्वाची होती गोष्ट, काही जी जनावरं होती त्याच्यामध्ये काही माकडं होती आणि एक डोडो नावाचा पक्षी होता. तुम्ही ऐकले डोडोबद्दल? डोडो कसा दिसतो? शिक्षक आहे ना, त्यामुळे जरा प्रश्न विचारायची सवय झाली. But he looks like fool. He resembles someone. He looks like fool. He's a species from त्याची जी सोच आहे ना ती पॅरेटसारखी फोन. त्याचा जो आकार आहे ना थोडासा तसा वाटतो, पण तो वजनाने मोठा होता आणि त्याला पळता येत नव्हतं आणि उडता येत नव्हतं. त्यामुळे त्याची शिकार केली गेली आणि तो नामशेष झाला आणि पोर्तुगीजांच्या काळामध्ये झालेला. आणि त्याला नॅशनल बर्ड म्हणून पण मान्यता मिळालेली आहे. आणि दुसरा पायंकर नावाचा एक पक्षी आहे, तो जो समुद्रावर असतो, त्याची शेपूट लांब असते. मॉरिशसच्या विमानाच्या शेपटीवरती तुम्ही त्याचं चित्र पाहा. यानंतर
जेव्हा जे फ्रेंच आले त्यांचा काळ आहे साधारण 1715 ते 1810. या काळामध्ये त्यांनी भारताहून माणसं नेली, जास्त करून साऊथमधलं, आणि बोटी बांधण्याकरता, घरं बांधण्याकरता, रस्ते बांधण्याकरता यांची मदत झाली. आणि समोर एक आप्रवासी घाट नावाचं एक घाट आहे तिथे, तो पोर्टलीस नावाचं आमचं जे शहर आहे तिथे ते एक बंदर आहे, पोर्ट आहे, आणि तिथे ते उतरायचे. त्यांची एक जागा होती, एक सेल, तिथे ते असायचे. आणि मग तिकडनं जेव्हा गोरे आपले जे मालक असायचे साखर कारखान्याचे ते यायचे तेव्हा ते घेऊन जायचे, ते निवडायचे. मी कालच एक प्रसंग सांगितला, हा प्रसंग मॅडमला देखील माहीत आहे, की माणसाची परिस्थिती कशी दयनीय होती, म्हणजे दैवाच्या हवालीच म्हणत होते ते. एक तर इतकी गरिबी की परत येऊ शकत नाही, जे आहे परिस्थिती त्याच्यामध्ये त्यांना राहावं लागत होतं. कधी कधी एखादं कुटुंब संपूर्ण जात असे, कधी काही भावंडच जात असेल, कधी एखादे नातेवाईक एकमेकाला सांगून मग चला आपण जाऊया बोटीतून प्रवास करू, आणि इंग्रज माणूस म्हणतो तुम्ही तिकडे गेल्यावर असं मिळेल वगैरे. आपलीच माणसं मध्यस्थी होती, ती त्यांना सांगत असत. तर मोहाला बळी पडत होती आपली माणसं आणि प्रवासाला जात होती. तर एक प्रसंग मी हा जो वाचलेला एका पुस्तकामध्ये, गोविंद जगताप नावाच्या, ते नाही आहेत कैलासवासी झाले तेव्हाच, त्यांचे मोठे पुत्र आमच्या डिपार्टमेंटमध्ये लेक्चरर म्हणून होते, तेही गेले. तर त्यांच्या वडिलांचं एक पुस्तक आहे माझे अमृतमय जीवन. तर त्यांनी एक प्रसंग दिलेला आहे की त्यांची पणजी जेव्हा आली तेव्हा ती त्याच्या भाच्याला घेऊन आली, आणि हे दोघं जण होते, येताना एकत्र आले. आणि ज्या वेळेला साखर कारखान्याचे मालक आले आणि ते घेऊन गेले आपापले मजूर त्यांना जे हवे होते, तेव्हा या दोघांची ताटातूट झाली. आणि 25 वर्षानंतर आर्यटा नावाच्या ठिकाणी पणजी ज्या साखर कारखान्याच्या वसाहतीवर होती तिथे एक लग्न होते. त्या लग्नामध्ये जेव्हा वरात आली त्या वरातीबरोबर तिचा भाचा, हा आता 25 वर्षाचा तरुण झालेला होता जवळजवळ, तो तिथे आला. त्या भाच्याने आपल्या पणजीला ओळखून, म्हणजे आपल्या आजीला, आणि भरपूर दोघं जण रडले. तर त्या लेखकांनी हे विटनेस केले, कारण की त्याची पणजी होती आणि पणजीला कोणतरी नातेवाईक 25 वर्षांनी भेटलेले. म्हणजे बघा स्थिती अशी होती की कधी कधी काही जण भेट पण व्हायची शक्यताच नव्हती, पण तरी ह्यांची भेट झाली. आणि तो प्रसंग इतका सुरेख लिहिलेला आहे त्यांनी, आमच्या लायब्ररीमध्ये एक पुस्तक आहे, एक छोटीशी कॉपी, की मनाला एकदम टच होतं की किती त्यांना सहन करावं लागलं. आता ही माणसं जेव्हा आपापल्या वसाहतीवर असत, साखर कारखान्यामध्ये दिवसभर मजुरी करायची शेतावरती, संध्याकाळी परत यायचे, आणि मग त्यावेळेला कोणाच्या तरी घरामध्ये बैठकीवरती बसून प्रत्येक जण आपापल्या ओळखीच्या माणसांशी बोलत बसायचे. मग त्यांची मातृभाषा जी असेल त्यातून त्यांचं संभाषण चालत असेल, त्यातून व्यवहार आपापसात चालत असेल. मग आता मराठी माणसं होती, त्यापैकी काही जणांनी पांडव प्रताप नेले होते, काही अभंग गाथा दिल्या होत्या, काही नामती येत होती, कीर्तन वगैरे करता येत होते. तर अशा प्रकारे त्यांच्यामध्ये ही संस्कृती आणि आपली जी काही ग्रंथामधले ज्या ओव्या वगैरे आहेत, आरत्या वगैरे आहेत, ते त्याच्या तोंडपाठ होत्या. तर त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं, शिकवल्या, त्यांना लिहिता येत होते त्यांनी शिकवले. आणि काहींनी काय केलं, पुस्तकाच्या प्रती त्याकडे कोण त्यांना देणार, कारण मालक तर ब्रिटिश होते, तेव्हा त्यांनी लिहून काढल्या आणि एकमेकाला दिल्या. अशा प्रकारे त्यांनी काय केलं, पासऑन केलं. आता अशा प्रकारे प्रत्येक समुदायातली माणसं तिथे एकत्र येत असत, आपापसात बोलत असत. तसं बघायला गेलं तर तामिळनाडूमधली ही मंडळी होती तिथे. जिथे जिथे बंदर होतं आपल्या भारत देशात, आपल्या भारतामध्ये जिथे जिथे बंदर होते, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये वसईला, रत्नागिरीला, नंतर चेन्नईला, साऊथला तामिळनाडूमधून, कर्नाटकामधून काही माणसं आली, आंध्र प्रदेशातून आली, आणखी नॉर्थमधून विशेष करून कलकत्त्याच्या बंदरामधून माणसं आली होती. त्यामध्ये बिहारी समुदायातली माणसं अधिक होती. त्यामुळे आज देखील बिहारी माणसं जास्त आहेत आमच्याकडे प्रपोर्शन म्हणजे. जर भारतीय माणसांचं सगळं आपण जर पर्सेंटेज पाहिलं तर ह्यामध्ये मराठी तेलुगू कमी आढळतात आणि बिहारी जास्त आढळतात.
त्याचबरोबर मुस्लिम समुदायातली देखील माणसं काही गुजरातच्या त्या भागातून आली होती, त्यांचा देखील आहे समुदाय. अरबमधून पण आली होती, चायनीज आले होते, ती लोक आली होती आपल्या व्यापाराकरता. मुसलमान लोक देखील काही व्यापाराकरता आले होते. असा मोठा समुदाय तिथे जवळजवळ सध्या 13 लाख लोकांचा आहे. यामध्ये अजून अधिक 6 लाख लोक अशी आहेत जी श्रीलंकेवरनं येतात. काही बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.